थेट संभाजीनगरमध्ये जाऊयात. संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके हे आंदोलकांच्या भेटीला पोहोचले. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. परीक्षा सुरू होताच कम्प्युटरमधल्या यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर विस्कळीत झाले असून लांबून आलेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या असंतोष पसरला. विद्यार्थी सध्या अभिजित दिपके यांना संपूर्ण प्रकार सांगतायत. कोर्ट जी टायपिंग एक्झाम कंडक्ट करते दरवर्षी नियमाप्रमाणे स्वतः करते किंवा जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालय तिथे करत असतात. ह्या वेळेस त्यांनी विद्यार्थी संघटना सेंटर दिले. ठीक आहे, सेंटर दिले. मग आम्ही विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आधीच मेल केले होते की हे सेंटर म्हणा, दुसरे जे काही आधीच अशा गोंधळ झालेले सेंटर आहेत त्यांच्याबद्दल आम्ही आधीच तक्रार केली होती. सेंटर पर आधीच तक्रार केलेली होती, तर त्यांनी आधी कोणी दखल घेतलेली नाहीये. मग आल्याच्या नंतर आमची मागणी काय सर्वांची की असला गोंधळ बोलत एक्झाम सेंटर चेंज करून देऊ नका आम्हाला. कारण एक्झाम सेंटर दिल्यावर असेच वांदे 10-10 वर्ष कम्प्युटर बरोबर 5-5 वर्ष की बॅकअप डाटा नाही, कुठलाही सपोर्ट नाही आणि मधला स्टाफ आणखी पुन्हा एरोगोंड असतो. आता कशी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला टीचर बोलली आम्हाला कोर्टवर पूर्ण विश्वास आहे. आमची मागणी एकच आहे की कोर्टानं ऑफिशियल नोटिफिकेशन काढावं. कारण आजच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. सर दादा, जर न्याय व्यवस्थेला स्वतःची एक्झाम जर नेता नाही आली तर हा विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला. पण न्याय व्यवस्था जर विद्यार्थ्यांना न्याय देत नसेल तर आपण न्याय मागायचं कोणाकडे? सेंटर आहे. काही लोकांचं टायपिंग मारताना शिफ्टचं बटन, एंटरचं बटन उडून गेले. मग एवढे म्हणजे त्यांचे कीबोर्ड खराब आहे. तुमच्या मागणी आता काय? आतापर्यंत हार्ड कॉपीवरच घेण्यात आली होती. आतापर्यंत त्यांचा तर आपण पाहतोय परीक्षा सुरू होताच कम्प्युटर मधल्या यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर विस्कळीत झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. विशाल, संभाजीनगरमध्ये या परीक्षेवरनं हा गोंधळ नेमका काय झालेला आहे आणि सध्या अभिजित दिपके या विद्यार्थ्यांची भेट घ्यायला आलेले आहेत, काय अपडेट्स आहेत? हायकोर्टच्या लिपिक पदासाठी ही एक्झाम होती. ऑनलाईन एक्झाम एका एजन्सीद्वारे घेण्यात येणार होती आणि ज्यावेळेस एक्झाम सुरू झाली त्यावेळेस सर्व्हरमध्ये बिघाड आला आणि काही कॉम्प्युटर्स बंद पडले अशा पद्धतीचं सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. आता विद्यार्थ्यांची 2 प्रमुख मागण्या आहे. एक तर आम्हाला वेळ वाढवून देणार का, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ही परीक्षा नव्यानं घेण्यात यावी, नव्यानं तारीख देण्यात यावी. या सगळ्या प्रकारानंतर गोंधळानंतर हायकोर्टाचे काही वरिष्ठ अधिकारी इथे दाखल झाले, पोलिसांचा फौजफाटा इथे दाखल झाला आणि विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास त्याचं वेगळं नोटिफिकेशन काढावे लागेल आणि त्या पद्धतीची ही प्रक्रिया सुरू असल्याचं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे. मात्र विद्यार्थ्यांना जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि आता अभिजित दिपके या ठिकाणी आलेला आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडणार असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे. मात्र जवळपास 1.5 ते 2 तास सगळ्या विद्यार्थ्यांचा हा गोंधळ सुरू आहे. जोपर्यंत किमान परीक्षेचं नव्यानं नोटिफिकेशन येणार नाही आणि ही परीक्षा नव्यानं होणार नाही असं आश्वासन
मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही, अशा पद्धतीचा हा विद्यार्थ्यांचा पवित्र आहे. आणि या विद्यार्थ्यांच्याच आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अभिजित दिपके या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. जी विशाल, आपण पाहतो की काही विद्यार्थ्यांच्या या आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की अशा पद्धतीचे काही परीक्षा सेंटर्स आहेत, त्या संदर्भात आम्ही स्वतः ईमेल्स केलेले होते आणि ईमेल करून आधीच आम्ही कल्पना दिलेली होती की हे सेंटर देऊ नका. हा नेमका काय प्रकार आहे? खरं तर काही सेंटरवर या आधी एक्झाम झाल्या आणि त्यापैकी हे एक सेंटर असल्याचं कळतं. इथं ज्या आधी परीक्षा झाल्या त्यातही गोंधळ झालेल्या होत्या आणि या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यातल्या काही परीक्षा अटेंड केल्या होत्या, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. जर सातत्याने या सेंटर्सवर अडचणी येत असेल, सर्व्हर्स डाऊन होत असेल, कॉम्प्युटर बंद पडत असेल, त्यांचे कीबोर्ड चालत नसेल, तर अशा सेंटरवर परीक्षांचा हात तरी कशासाठी घातला जातो, असा हा विद्यार्थ्यांचा सवाल होता. त्यामुळं सातत्याने जी सेंटर चांगलं काम करत नाही किंवा जी इन्स्टिट्यूट चांगलं काम करत नाही, अशा लोकांना कंत्राट देण्यामागं काही वेगळं राजकारण तर नाही ना, काही आर्थिक अनियमितता नाही ना, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे याही प्रकरणाची चौकशी करा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. ही बाब सुद्धा त्यांनी अभिजितच्या कानावर टाकली आणि या अनुषंगानं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणी चौकशी करण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण जर या सेंटरवर कदाचित सलग दुसरी किंवा तिसरी परीक्षेमध्ये असा जर गोंधळ होत असेल तर हे विद्यार्थ्यांसोबत खेळ आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. सातत्यानं विद्यार्थ्यांना असं नुकसान परवडणार नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी बाहेरून बरीच मंडळी आली होती. फक्त निश्चितच विशाल, त्यामुळे आपण पुन्हा एकदा या संदर्भात बोलणार आहोत. सध्या अभिजित आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होती ती आपण पाहूया. अडचणी आल्या, त्यामुळे आता विद्यार्थ्याची त्यांच्यासोबत देखील एक मिनिट थांबा. भैया तू घे रे घे. आम्ही कसं मारायचं, थोडं मागे सारखं भैया, थोडं मागे सारखं भैया, थोडं मागे सारखं गेट मध्ये तर मला आता जितकं कळलेलं हे आहे की तुमची आज सकाळी हायकोर्टाची एक्झाम होती, ऑनलाईन होती आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर आहे ते कुठं ना कुठं काम करत नव्हतं किंवा लॉग आउट झालेले सगळे 10 मिनिटात, बरोबर. आणि त्याच्यामुळे सगळे फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे. कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा. एक मिनिट इकडे बोलून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या. इधर इधर बाकी महाराष्ट्रभर एकदम बीच में नाही शिफ्ट झाले, इथं एकच शिफ्ट झाली आहे. बरं आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे, तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही रि एक्झामिनेशनची, तोपर्यंत घेऊन सरकार आता मग पेपर आहे. सगळे बसायला तयार आहे ना.
बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले. तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही. तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसणार.